रोज रोज नवीन नवीन पदार्थ बनवत असतानाच आपण जुने पण पदार्थ विसरून चालणार नाही। तर असाच आपण आज एक पारंपरिक असा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे सोलापुरी पुरणावळ। चला तर मग सुरू करूया। तर इथे 1 वाटी चणा डाळ घ्यायची, ती रात्रभर पाण्यामध्ये 2 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि सकाळी पाणी काढून ती ओबडधोबड वाटून घ्यायची आहे। तर आता आपली डाळ ही ओबडधोबड वाटून घेऊया। तर ही डाळ आता वाटून झालेली आहे, जरा ताटामध्ये काढून घेऊ। पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ, त्यावर एक कढई ठेवू। तर या कढईमध्ये एक तेल माप टाकून घ्यायचं, म्हणजे 2 चमचे तेल आहे आपलं। तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं। आता याला चांगलं तडतडू देऊ। आता जिरं तडतडून झालेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकू। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि ते 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, त्यांचं वाटण टाकून घ्यायचं आणि याला परतून घेऊ। यामध्ये हिंग टाकल्यामुळे या पुरणावळला छान स्वाद येतो। आता आपल्याला कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये ही वाटलेली डाळ टाकून घेऊ आणि ह्याला थोडंसं परतू। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपल्याला हे मोकळं होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। आपली डाळ चांगली मोकळी झाली पाहिजे, याला असं परतून घ्यायचं। गॅस मंदच ठेवायचा। हे खायला एकदम छान लागतं आणि कधी तर भाजी बनवायचा जर प्रश्न पडला तर पटकन ही होऊन जाते। ही डाळ अशी चांगली मोकळी झाली की समजायचं आपलं पुरणावळ तयार आहे। तर हे बघा, आपली डाळ चांगली मोकळी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून ह्याला ताटामध्ये काढून घेऊ। तर आपलं हे तयार झालेलं आहे। तर इथे आपली पारंपरिक सोलापूरची पुरणावळ बनवून तयार आहे। हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि तुम्ही हे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।